तर नमस्कार मंडळी, मी आहे कोकणी किंग विशाल या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती। आता आपण यानंतर आपल्या राजांच्या प्रतिमेला आपण हात घालून आहोत। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीमती अष्टप्रधान व्यवस्थित न्यायालकारा मंडित शस्त्रात शस्त्रात पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर श्री क्षत्रिय गुणावंत सत सिंहासनासन सिंहासन राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गावदेवी माते की जय। धन्यवाद। यानंतर आपण यांच्या हस्ते आपण पीठचं पूजन करणार आहोत। पूजन आपण चालू आहे। मनापासून सुरू असो। दोन नाही तर चार सांगताव ना, सांगूया। बघ बाळाचे कालकापंदी वाढते महादेव चंद्रमती ईश्वरी सत्य पुन्हा प्रकाशमुळे बाई माईशी हात जोडले शरणाला पदक बाई माईशी शनिवार दिवस साकारचा पराउदय झालेला आहे। आई तुला सत्याची माऊली तू आई चौकामध्ये बसले गणेमध्ये पालखीन दोन विकत मालकी वचन बाई माईशी या मागी गणेशोत्सव या निमित्ताने बाई माईशी या वाढीत बाई माईशी क्रिकेटचे सामने राबवलेले आहेत। तर ह्या टीम पीजवरती तुला 5 मॅचेस ठेवलं तर मान्य करून घे। त्याच्यामध्ये बाई माईची भारती पोरं इथे येणार आहेत। तर बाई माईची आरडाओरडा करतील किंवा काय करतील तर भूत बाजा नरबाजा काहीच कुणाचा खराचा खोटा चालून देऊ नको। ह्या पीजवरती बाई माईशी खेळ खेळताना वादविवाद होतील, हे वादविवाद घडवून देऊ नको। आणि बाई माईशी हा तुला बाई माईशी 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, शनिवार रविवार। या कार्यक्रमामध्ये कुणाचाच काय खराचा खोटा चालून देऊ नको असं आम्ही बालगोपाल मिळत करता अर्जास मान करा। शिराच्या वाटीने ह्या उपघटनाचा तुला 5 मॅचेस ठेवलं तर मान्य करून घ्या। महादेव गावदेवी माते की जय, गावदेवी माते की जय। अशी बोटा रूल नाही, तुम्ही बोटा नाही अशी राहायला पाहिजे। ए अंपायर बघ, हा काहीतरी चिटिंग करतोय हा बघ, बरोबर आहे। बघ अजून किती हवा आहे? मारले व बंद करताय ते राहू दे, त्यांना टाकू दे आता। टाका 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 जॉईंट आहेत बोटा माझ्या हातात आहे। या ठिकाणी ओपनिंग झालेली आहे, ग्रामस्थांनी ओपनिंग केलेली आहे। तर आता आपण छोटे खाणी स्वागत समारंभाकडे वळवायचे। धन्यवाद।
तसा अरे हा 6 गेला फॉल आहे फॉल आहे स्पर्धेचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि या उद्घाटना कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावरील सन्माननीय सर्व मान्यवर व्यक्ती आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये शहरवाडीच्या वतीनं या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीमधील सर्व जे खेळाडू आहेत या खेळाडूंना एक खेळाचं दालन या ठिकाणी त्यांनी उभं करून दिलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून पुढे जात असतो. खेळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे आपले कौशल्य दाखवत असतो आणि प्रत्येक खेळाडूला आपले गुण कौशल्य दाखवण्याची संधी या मंडळाने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानिमित्तानं सर्वप्रथम संपूर्ण व्यासपीठ यांच्या वतीने कल्पतरू मित्रमंडळ शहरवाडी रुखी या मंडळाला आपण खूप सारे धन्यवाद देऊया की अशा प्रकारच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं कौशल्य दाखवण्याची संधी त्यांनी सगळ्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी या मंडळाचे सर्व तरुण कार्यकारी मंडळ किंवा सर्व सन्माननीय ज्येष्ठ सल्लागार काळदेवी चरणी नतमस्तक होतो. आज श्री कल्पतरू मित्रमंडळ महिला मंडळ शहरवाडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री माळी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त गेली अनेक वर्ष वाडीतील मुलांचा आपल्या या कार्यक्रमाच्या दरम्यान क्रिकेटचे सामने व्हावे इच्छा होती. या अनुषंगाने यावर्षी मोडिया चषक 2026 या ठिकाणी या मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी गावातील उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. दरवर्षी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी करत असतो आणि यावर्षी हा क्रिकेटचा सामना सर्व गावातील मुलांच्या आग्रहाखातर आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या सामन्यासाठी प्रत्येक वाडीतील जी युवा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांनी अतिशय कष्ट घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केले आहेत. अगदी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपले युवक मंडळी आहेत या सर्वांनी हा प्रयत्न केलेला आहे की हा कार्यक्रम यशस्वी होईल आणि मी या ठिकाणी या सर्व मुलांना अगदी मग आमच्या देववाडीतील मुलं असतील, भद्रवाडीतील मुलं असतील, प्रत्येक वाडीतील फणसवाडीतले असतील, सोनारवाडीतले असतील, आमच्या वाडीतले असतील, मधलेवाडीतले असतील या सर्व मुलांनी या ठिकाणी चांगला भाग घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमच्या छोट्या मुलांनी अतिशय चांगलं काम केलं आहे आणि हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अतिशय चांगले प्रयत्न केलेले आहेत. मी सर्व खेळाडूंना सर्वांना शुभेच्छा देईन आणि या कार्यक्रमादरम्यान या क्रिकेटच्या सामन्यादरम्यान जी आम्ही आपल्या गावातील मंडळी आहे जी मोठी मंडळी आहे जसे आमची अरुण मांडकर असतील, आमचा विश्वनाथ असेल, संजीव बालगडे असतील, सुनील बालगडे असतील, सुमित जाधव असतील, ही जी कमिटी मेंबर सगळे जे आहेत या सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडायचा आहे. ही सर्व जबाबदारी आम्ही तुमच्यावरती सोपवलेली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडायचा आहे आणि आपणाची मी या ठिकाणी आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा सामना यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वांनी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंकज पाहू आता आपल्या गोलंदाजीमधून आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते. 2 गडी बाद स्कोर झाले 7. दुसरं षटक वैयक्तिक षटक आपलं घेऊन येतात ते पाहूया. अंपायरला क्रॉस केलं, चेंडू
टाकलेला आहे आणि अपील केले आणि हा आउट झालेला आहे. क्लीन बॉल तांबे यांचा. ज्याप्रमाणे गाडीचा स्पीड त्याप्रमाणे बॉल घेतलाय त्यांच्या स्टंपचा स्पीड आणि त्यांना आउट केलंय. पाहूया आता त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत पुढचे फलंदाज आदित्य. 3 फलंदाज बाद 7 धावा. सुंदर असा फटका मारलेला. पाहूया बॉल काय करतोय आणि किती धावा आणतात? 3 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण बांधा चढून क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि पुढचा चेंडू टोललेला आहे. पाहूया आता किती धावा निघतायत. धावा निघाल्या 2 आणि हा 3रा धाव पूर्ण करण्यात यशस्वी बॅट्समन थोडं चुकीचं आल्यामुळे पुढचा चेंडू टाकण्याचा मानस अंपायरला क्रॉस केलाय. चेंडू टाकलेला आहे. पाहूया का याच्यावरती सुंदर असा फटका मारलेला आहे. पाहूया काय होतंय आणि सुंदर असा झेल. ही 4थी विकेट गेली ती कोळवांद्रे संघाची. निर्णय संचालक कामगिरी बॅट हातामध्ये टाकून निराश होऊन पेलमध्ये बॅट्समन तर त्याची जागा घेत बॅट्समनने सुमित. पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतात ते आणि हा सुंदर असा टोलवत आणि बॉल 1 धाव निश्चित. संख्या 14. सुंदर असा टोललेला बॉल ऋतूने. पाहूया किती धावा निघतात त्या बॅट मधून. बॉल नक्कीच 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि तो नावाचा असोड संघाची टीम फायनल घोषित झालेली आहे.